नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. हिवाळ्यात हिरवे मटार बाजारात खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतात किंवा तुम्ही साधे फ्रोझन मटारही ते वापरू शकता. कोणतेही मटार वापरले तरी चालेल, पण वाटाणा बटाट्याची ही भाजी माझ्या पद्धतीने बनवली तर इतकी छान जबरदस्त चविष्ट होईल की सगळेजण तुमची वाह केल्याशिवाय राहणार नाही आणि 2 पोळ्या जास्तही खातील. चमचमीत वाटाणा बटाटा भाजी इथे तयार आहे. पुरीसोबत मी इथे सर्व केली आहे, पण तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा पोळी भाकरीसोबतही खाऊ शकता. खूप छान चविष्ट टेस्टी अशी लागते. भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल टाकले आणि जिरे तडतडून दिले आणि त्यात काही बटाट्याचे काप टाकले. एक मोठा बटाटा मी इथे घेतला आहे बारीक कट करून. तो बटाटा मी 1 मिनिटभर तेलात परतून घेणार आहे. 1 मिनिटभर बटाटा परतून झाला, गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यावर हा बटाटा काढून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण यात टाकणार आहोत मटार. जवळजवळ पाव किलो मटार मी इथे घेतलेले आहे. हे मटार पण आता तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. मटार पण आपण 1 मिनिटभर तेलात परतून घेऊया. अगदी गुलाबी रंग येईपर्यंत मटार आणि बटाटे दोन्ही परतून घ्यायचे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून मी हे वाटाणे बटाटे परतून घेतले, म्हणजे याच्यामध्ये मिठाची छान चव उतरते आणि भाजी खाताना मटार आणि बटाटे चविष्ट लागतात. आता भाजीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात गरजेनुसार तेल टाकून घेतले. तेल टाकल्यानंतर यात काही खडे मसाले टाकणार आहेत. यासाठी मी घेतले आहे खडे मसाल्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी आणि यानंतर टाकला आहे मी जिरे. अर्धा चमचे जिरे तेलामध्ये तडतडून घ्यायचे. कढीपत्ता टाकला, कढीपत्त्याची 4-5 पाने आणि 2-3 तेजपत्त्याची पाने. आता हा खडा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. खडे मसाले आणि जिरं तेलामध्ये छान परतून झालं. यानंतर मी इथे घेतला आहे एक मोठा कांदा. लांब आकारामध्ये पातळ असा लांब शेपमध्ये कापून घेतला आहे. कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा. अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर यामध्ये टाकायचे एक हिरवा मसाला मी इथे बनवणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचा तुकडा. आता आणि मुठभर कोथिंबीर. आता हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी मसाला बारीक करून घेणार आहे. कोथिंबीरसुद्धा यात टाकून घेतली आणि मसाला बारीक करून घेतला. आता मसाला बारीक करून तयार आहे. हा मसाला आपण नंतर वाटणात घालणार आहोत. त्याआधी मी इथे घेतली आहे 2 टोमॅटोची प्युरी. 2 टोमॅटो मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतले आहेत आणि टमाट्याला तेल सुटेपर्यंत टमाटा छान तेलामध्ये परतून घ्यायचा. जवळजवळ 5 ते 10 मिनटं टमाटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा. यानंतर मी आपला हिरवा मसाला इथे छान तयार झालेला आहे. हिरवा मसाला पण मी यात टाकून घेतला आणि हिरवा मसाला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. जवळजवळ सर्व मसाला 10 ते 15 मिनटं तेल सुटेपर्यंत अगदी मंद आचेवर तेल येईपर्यंत शिजू द्यायचं. मसाला तेलामध्ये खमंग छान असा तळून तयार आहे. मसाल्याला खूप छान असा सुगंध दरवळतो आहे. किचनमध्ये मला या मसाल्याचा खूप छान सुगंध येतो आहे. आता या मसाल्याला छान तेल सुटले आहे. यात आता काही सुके मसाले घालायचे. त्यामध्ये सगळ्यात आधी घेतली अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता. कोणताही गरम मसाला यात टाकला तरी चालेल. आता सर्व मसाले मी व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले. आता यामध्ये टाकायचे आहे आपण फ्राय केलेले वाटाणे बटाटे. फ्राय केलेले वाटाणे बटाटे याच्यात मी टाकून घेते आणि सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स मसाला केल्यानंतर यात मी टाकणार आहे आपले मसाल्याचे जे पाणी मिक्सरच्या भांड्यात थोडे उरले होते ते मी पाणी काढून घेतले. कारण या मसाल्यामध्ये पण खूप सुगंध असतो, त्यामुळे हे पाणी मी फेकले नाही. तेच पाणी मसाल्याचे यात मी टाकून घेणार आहे. पाणी टाकल्यानंतर भाजी जवळजवळ 10 मिनटासाठी शिजून घ्यायची आहे आणि यानंतर अर्धा ग्लास मी याच्यात गरम पाणीसुद्धा टाकून घेणार आहे. याच्याने भाजीला खूप छान चव येते आणि भाजी लवकर शिजते. आता सर्व मसाला मी व्यवस्थित एकत्र करून घेतला आणि
गरजेनुसार पाणीही टाकून घेतले. आता 10 मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे 1 चमचा दही. दह्यामुळे भाजीला चवही छान येईल आणि टेक्स्चरही चांगलं येतं. त्यामुळे इथं मी 1 ते 2 चमचे दही टाकून घेतलं आहे. दही व्यवस्थित पूर्ण रश्श्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, नाहीतर भाजीमध्ये दही फुटते. यासाठी मी दही आधी छान व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते, म्हणजे आपली ग्रेव्ही छान तयार होते. यानंतर इथे आता मी घेतले आहे 8 ते 10 काजू. काजूनी पण भाजीमध्ये खूप छान टेक्स्चर येते, एक घट्टपणा येतो, भाजीला रश्श्याला दाटसरपणा येतो. त्यामुळे काजू पण या भाजीमध्ये नक्की घालायचे. याच्याने भाजीची चवही खूप सुंदर होते. आता मी काजूची बारीक पेस्ट पण याच्यात टाकून घेतली. एक 5 ते 10 मिनटं भाजीला छान उकळ काढून घेतली. भाजी आता आपली छान शिजली आहे. या स्टेपला आता इथे टाकायची थोडीशी कसुरी मेथी मी इथे घेतली आहे आणि ती भाजीमध्ये टाकून दिली. याचा पण या भाजीमध्ये खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे कसुरी मेथी तुम्ही यात नक्की घाला. आणि आता यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात मी टाकून घेणार आहे. कोथिंबीर तर भाजीमध्ये जाणारच. कोथिंबीरचा स्वाद भाजीमध्ये खूप छान येतो. आता व्यवस्थित सर्व भाजी मिक्स करून घेतली आणि याच्यावर आता मी झाकण ठेवायच्या आधी चवीनुसार मीठ टाकून घेतलं. भाजी पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेतली आणि आता झाकण ठेवून भाजी 10 मिनटासाठी शिजवून घेणार आहे. आता 10 मिनटानंतर झाकण काढून बघूया. भाजी आपली छान शिजलेली दिसते. वाटाणे आणि बटाटे पण छान शिजलेले दिसत आहेत. भाजीला छान घट्ट दाटसरपणा आलेला आहे. रंगही खूप सुंदर आला आहे. टेक्स्चर छान आलेलं आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.